नमस्कार मंडळी, कसे आहात? मी गंधार साळगावकर पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, मी आजच गाडी खाली केली। मागचा जर ब्लॉग बघितला असेल तर मी परेलला गाडी खाली केली। खूप कमी माल होता। पूर्ण रात्र ड्राईव्ह करून कालचा दिवस जो होता ना, संध्याकाळी निघालेलो, आज सकाळी पोहोचलो। पूर्ण रात्र जराही न झोपलो नाहीये। गाडी खाली केली आणि मला लगेच बुकिंग आली खाली करायच्या अगोदर ती। तर मी आता भरायला भिवंडीला आलोय। भिवंडीमध्ये गाडी भरायला धक्क्याला लावली। ही बघा, अजून एक गाडी आहे, नांदगाव मधली गाडी आहे 14 फूट, आणि माझी गाडी, अशा 2 गाड्या भरणार आहेत। आणि आपल्याला गोव्यात माझे जवळजवळ 7 ठिकाणी डिलिव्हरी आहे। तर बघूया आता। मी आलोय इथे किती वाजता माहितीये? जवळजवळ 12:30 वाजता इथे मी टच झालोय। आता वाजलेत संध्याकाळचे 4 वाजता त्यांनी धक्क्याला गाडी लावून घेतली। तोपर्यंत मी काय केलं माहितीये, पाठीमागे चटई टाकलेली, फॅन लावला आणि मस्तपैकी 1 तास 1.5 तास झोप घेतली। त्याच्यानंतर यांनी येऊन मला उठवलं, त्यामुळे थोडी झोपमोड झाली। जाऊन जेवण करून आलोय आणि थोडा वेळ आता मोबाईलवर टाइमपास करत बसलेलो। एवढ्यात त्यांनी धक्क्याला लाव बोलले गाडी। तर ते गाडी भरेपर्यंत आता मी थोडा आराम करणार, कारण झोपलोच नाहीये। 1 तास 1.5 तास, अर्धा तास जरी झोप भेटली ना तरी भरपूर आहे। तर आजचा हा प्रवास कसा होतोय ते तुमच्याशी शेअर करणार आहे। तर बघूया, संपूर्ण व्हिडिओ बघा। गाडीत जरा आराम करतो, भरू दे केव्हा ती गाडी। 4:15 वाजले, बघूया, थोडासा पडून राहतो। गाडीमध्ये यांनी ना थोडासा माल भरला आणि बाकीचा माल त्यांचं वेअरहाऊस दुसरीकडे शिफ्ट झालंय, तिकडे जायला सांगितलं। आपल्या दोन्ही गाड्या आम्ही तिकडे जाणार आहोत आणि बाकीचा माल तिकडे भरायचा आहे। तर पेपर घेतो या एवढ्याच्या मालाचे आणि मग तिकडे जाऊ। गाडीत भरला माल आणि पेपर अजून दिले नाही यायला। आता 5:15 झाले। दुसऱ्या वेअरहाऊसात जाऊन परत यांचा माल भरणार की नाही काय कळत नाहीये, एवढा लेट। त्याला अडकून ठेवतात यार हे लोक। मागच्या वेळी इथे भरलेली ना गाडी, भरली मागे रस्सी मारायच्या अगोदर यांचे पेपर भेटले होते मालाचे। आता काहीतरी वेअरहाऊस यांचं चेंज झालंय, म्हणजे पूर्ण शिफ्ट झालंय। नेक्स्ट टाइम जर कधी आलं याच वेअरहाऊसचा माल ना, तर तिकडे भरायला जायला पाहिजे। तर तिकडे आता जाऊन भरली पाहिजे, नाहीतर आजचा दिवस जर इथे राहावं लागलं ना तर वाट लागेल। उद्या भरणार म्हटलं। आता काय रे देवाशी, भिवंडीत आमची गाडी भरली नाही, त्यामुळे आम्ही इथे अंडा करी नाही, अंडा थाली घेतली। हे शकीलबाई त्यांचं, हे नांदगावातले। आता इथे मच्छरीत झोपायचंय, विचार करा। गाडीवाल्यांची ही कंडिशन आहे। संध्याकाळी अचानक सांगतायत की उद्या भरणार गाडी। आता उद्या किती वाजता गाडी भरणार, पेपर कधी देणार काय नाही। यांना 4-5 किती दिवस झाले? 5 दिवस झाले। 5शीत होतात वसईला 4 दिवस। आजचा 5वा दिवस त्यांचा। किती टन होतं? 2 टन। 2 टन ना, लाईट लोड। 120 कॅरेट होते। संत्री भारी रिलायन्स का इथून काय भरून गेला? त्या कुडाळात ना भरलेलं आहे, कुडाळात नागपूर ह्या भरलेलं आहे। बॉम्बगोळ्याची हे काय तुझा ओन हा, हे माहिती आहे, क्लासिक ओन क्लासिक मधला। गाडी भरली नाहीये, टाइमपास म्हणून गोष्टी करत बसलो इथे। मच्छर अगरबत्ती लावली आहे, मच्छर भरपूर आहे तिथे। आता थोडा वेळ बसून गप्पा गोष्टी करून मग गाडीत जाऊन झोपणार। आता उद्या कधी लवकर भरली पाहिजे फक्त। यांनी लोड ठरवून ठेवलेले, पार्ट लोड ठेवलेले, काय सगळे कॅन्सल झाले। काय गाडी निघाली नाही टायमात तर काय। गाडी जर इथे वेळेत जर भरून निघाली असती ना तर पुढे लोड यांनी ठरवून ठेवलेले, सगळं प्लॅन चौपट। आता आम्ही झोपतो आणि उद्या
उद्या बोलतो. गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळ झाली आहे. मी अजून भिवंडीतच आहे. दुसरी गाडी पण इथेच आहे. पेपर काय अजून भेटले नाही. पेपर नाही म्हणजे माल भरलाच नाही. आता इथून त्यांच्या दुसऱ्या वेळेला कुठे पाठवत आहेत काय माहित नाही. 3-4 किलोमीटर आहे पण ते लवकर पाठवायला पाहिजे. आता 10:30 वाजले. रात्री मी पाठीमागे हौद्यात झोपलो. मस्त झोप झाली कारण वातावरण थंडगार होतं त्यामुळे झोप चांगली झाली आहे. मच्छरदाणी वगैरे लावून झोपलेलो. पण आता आजचा दिवस पण पूर्ण दिवस घालवला तर काय करायचं. लवकर भरली पाहिजे गाडी यार. बघूया कधी भर. 10:30 वाजलेत. कंटाळा नाहीतर काय. चहा पिऊक जातो बाहेर. काय विचार नका. अजून काय जागच करणार नाही. पेपर वगैरे देऊची. हा 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 आहे तिथला सिक्युरिटी. जरा सांगा त्यांना. पेपर दिले नाही का? नाही हो दिले. जरा तुम्ही तरी सांगा. अरे हे म्यूट करतो मी. सांगा जरा त्यांना. हर शेटला बोला सांगा ना तुम्ही. होय सांगतो. चहा पिऊन येतो. काय विचार नका. काय परिस्थिती आहे इथे. टॉयलेट बाथरूम पण नाहीये. अशी कंडिशन. रात्री आपलं झोपलो. बघूया खाऊन बघतो. हा वडा नाही. बरं मस्त आहे समोसा. गरम गरम. आराम चाललाय. 12 वाजले. पिक्चर बघतायत. अजून पेपर द्यायचं नाव नाही. बस ये हफ्ता बस. उसके बाद में उधर ही अगले बार इधर नहीं आना पड़ेगा. चलो. हाँ टाइम कितना हुआ? अरे कब का बजे था? 12-12:30 पण दिले यांनी फायनली. आता तिकडे वेअर हाऊसला जातो. चलो ठीक आहे. थँक्यू. तिकडे आता वेअर हाऊसला जातो आणि तिकडे जाऊन गाडी लोड करणार आहे आणि निघूया मग. काय कालचा दिवस पूर्ण गेला. आजचा दिवस गेला. दुपार झाली आज. ठीक आहे. काय त्या प्रत्येक गोष्टी काय आपल्या हातात नसतात. सगळं काही जे काय घडतंय ते सगळं तो करत असतो. त्यामुळे टेन्शन नाही घ्यायचं. चला तिकडे गाडी लोड करूया आणि मग आपला गोव्याचा प्रवास. मला माहित नाहीये कुठे भरायची आहे गाडी कारण ते आता पहिल्यांदाच मी जातोय. तर त्यांना जे शकीलबाई आहेत ना नांदगावचे त्यांना माहिती आहे. ते पुढे चालले माझ्या तेवढं आणि मी त्यांच्या मागोमाग गाडी घेऊन चाललोय. तिथे जवळच आहे. 3-4 किलोमीटर आहे. जास्त लांब नाही आहे. त्या दुसऱ्या वेअर हाऊस मध्ये आलोय आणि इथे पण आता होल्ड. 2 वाजता आता लंच टाइमच्या वेळी आम्ही पोहोचलेलो तिथे. त्यावेळी सगळे जेवायला गेलेले. तर आता 2 नंतर भरणार बोलले. आता 2:15 वाजले. अजून काही भरायचा पत्ता नाही. कालचा दिवस पण गेला आणि आता आजचा दिवस पण संपलाच जमाय. आता 2:15 वाजले. याच्या पुढे भरणार पेपर देणार. पेपर हे दिलेत पण त्याच्यावर आता परत काही कळत नाही. समजत नाहीये कधी. वैताग आलाय काय असे. लवकर जर भरली असती ना तर पटापट निघून गेलो असतो. काहीतरी पाठलोड शोधला असता. काय आता लेट भरल्यानंतर काय करणार. काय बघूया आता कधी भरतायत. भरूया. 3:15 3:30 वाजता आम्हाला पेपर भेटले. ते बघा त्यांना आणि मला. माझी बघा गाडी आणि माझ्या बाजूला हे बघा काय लावले ते. बाप रे इलेक्ट्रिक बडा दोस्त गाडी आहे. वाव मस्त आहे. हे बघा गिअर वगैरे काय नाही. गाडी बघा मस्तच आहे. आतून फक्त मागे एक मोटर आहे आणि इथे बॅटरी बँक. पुढे इंजिनच नाही. पूर्ण खाली. फायनली आपल्याला 3:30 वाजता पेपर भेटलेत आणि मी निघालोय. माल काही जास्त नाहीये. आता इथून ठाण्यात जाईन मावशीकडे. मावशीने सांगितलंय मी येणार म्हणून. म्हणजे त्यांच्या गावात काम आहे. तर मी म्हटलं मी काय एकटाच जाणार. मला पण साथ होईल. तर माझ्यासोबत येणार आहेत ते. तर त्यांच्यासोबत आजचा प्रवास कसा होतोय सगळं शेअर करणार आहे. चला पटापट जाऊया ठाण्यात ते राबोडीत राहतात. तर तिथे आंघोळ वगैरे करून फ्रेश होईल आणि मग निघेल. बघूया किती वाजतात बाहेर पडायला.
पुढे लावली, इथे लहान मुलं खेळत आहेत आणि माझ्या मावशीचं घर इथेच आहे, जवळच आहे. जाऊया तिकडे. जेवतेस काय? मग कुठे गेले? पोचलो फायनली मावशीच्या घरी. आता आंघोळ वगैरे करतो. काका आणि मावशी दोघे पण नाहीये, तर ते बाहेर कुठेतरी गेले. तोपर्यंत मी आंघोळ करून घेतो. काका आले. काकानी बॅग वगैरे भरली काय ग? बॅग भरली पटकन रेडी होतो आंघोळ वगैरे करून. तोपर्यंत काका येतीलच आणि मग आपण निघूया. विदिता जेवते. वाजले किती? घड्याळ दाखवतो एवढं 4:30 वाजत आले आणि आता जेवते. माझ्या मावशीची मुलगी. चला रेडी होतो पटकन. चला निघतो आम्ही. निघतो. काय पाणी? मावशी बाय. निघतो आम्ही. बाय बाय. मस्त की जेवण. काका काहीतरी विसरले. काय विसरला? हा हा. मावशीकडे जेवलोय. घावणे आणि चिकन खाल्लंय. काकांची तयारी झाली. आंघोळ केली. मस्त फ्रेश झालं. आज माझ्यासोबत काका असणार आहेत. चला बघूया कसा प्रवास होतोय आपला. वाजली किती आता? 5:45 निघालोय. बघूया रात्रभर तर गाडी चालवणार आहे मी. ही आहे राबोडी. राबोडी ना? आकाशगंगा हा एरियाचं नाव. राबोडीमध्ये पडतो. संध्याकाळी 5:45 वाजता आपला प्रवास सुरू झालाय. सात वाजता बसच्या फाट्याला पोहोचलो. चहा प्यायला थांबलो. चांगलं आहे. लाईव्ह लागले फोटो गेले. लाईव्ह केले ना. चांगला आहे याच्यात. अच्छा आहे. तुम्हाला 2599 म्हणजे जवळजवळ 2600 रुपयाचं डिझेल टाकलं. हेलो इधर क्या पेंटमध्ये पोहोचलोय. डिझेल टाकायला थांबलेलो आणि आम्ही जवळजवळ 8:15 गप्पा गोष्टी करत प्रवास चाललाय आपला. मध्ये कुठे शूट केलं नाही मी. आता जातोय. नाहीये एवढ्या लवकर काय जेवणार. संध्याकाळी मावशीकडेच घावणे आणि चिकन. पोट भरलेलं आहे माझं. काकांनी पण आता संध्याकाळी 5 वाजता जेवले. भूक नाही आहे आता. तर बघूया जेवढे जास्तीत जास्त जाणार आहे पुढे. 10-10:30 नंतर काहीतरी खायला थांबणार. तर चला निघूया गप्पा गोष्टी करत. चलो भाई आज नाही खाना खाने के लिए नहीं. हा बघा होटल मालक. नहीं अभी जल्दी है. इतने जल्दी खाना नहीं खा. हाँ वो कल आया था. गया वो. हाँ अभी जा रहा है. चलो चलो बाय. याने काय भरलंय. चला निघूया.
12:15 वाजलेत आणि आम्ही जेवायला थांबलो. बराच वेळ झाला, कंटिन्यू आलो. तेव्हा गाडी तिकडे लावली. एक MH07 मळेवाडची गाडी होती, ती वाटेत टायर पंक्चर झालेला, त्याला हेल्प करायला म्हणून थांबलो. त्यामुळे लेट झाला इथे पोचायला आम्हाला. आणि त्यावेळी शूट घ्यायला विसरलो मी, लक्षातच नाही. ते टायर वगैरे काढला, बसवून त्याला दिला. तर पोलादपूरच्या अगोदर हॅपी पंजाबी धाब्याच्या जवळ थांबलो आहे जेवायला. आणि बघा एसटी थांबली इथे, हे बघा. आणि एसटीतली माणसं इकडे झोपली आहेत. बापरे, दवात झोपली आहेत. तर काका वॉशरूमला गेले, जेवण करून घेतो. बघूया काका काय ऑर्डर करतात. चांगलं मागे इथे जेवण केलेलं मी, मस्त जेवण भेटतं. आम्हाला जेवण द्यायचं सोडून हे बड्डे सेलिब्रेट करतायत. आम्हाला फक्त हे आणून दिलंय आणि तिकडे बड्डे सुरू आहे. आम्ही जेवायला ना काय ऑर्डर केलंय, चिकन नाही व्हेज. कायम चिकन खातो त्यामुळे तोंडात चिकन. व्हेज कोल्हापुरी आणि रोटी. बघूया, खाऊन बघूया यांची व्हेज. पंजाबी हॉटेलात व्हेज कोल्हापुरी ऑर्डर केली. मस्त. हां काका कशी आहे? तिखट आहे. तिखट बनवली. जेवण करून होईपर्यंत ना आम्हाला 12:30 वाजले. 12:30 झाले. आणि काकांनी मला एवढा जेवणाचं बिल पण त्यांनीच दिलं आणि आईस्क्रीम पण दिलंय. माझ्या गाडीचा ना एक प्रॉब्लेम झालाय, फ्यूज जळला मला. जो चार्जिंग पॉईंट आहे ना, माझा चार्जर, मोबाईल चार्जर आहे ना, तो शॉर्ट झाला आणि फ्यूज जळला. त्यामुळे वाटेत मी कुठे चार्ज केले नाही. काकांनी हा बघा पॉवर बँक आणलाय, त्यामुळे मोबाईल चार्ज आहे आणि आता मी शूट करू शकतोय. नाहीतर राहिलेलं माझं. तर पटकन हे आईस्क्रीम संपवतो. आणि आता आम्ही पोलादपूरमध्ये आहोत. आता इथून थांबणार नाही, कंटिन्यू गाडी चालणार आहे. पुढे कुठेतरी चहा प्यायला एकदा थांबूया. चला. हो, मला काय बसायचं. काका नाही गाडी चालवतो, त्यामुळे डेअरी कंपनीचं आईस्क्रीम घेतलंय, मस्त आहे. संगमेश्वर 3:15 म्हणजे 4:15, 4:15ला आम्ही 4:15 5:30ला राजापुरात. रात्री आम्ही 12:30ला जेवण करून जो निघालोय ना, ते वाटेत कुठे शूट केलं नाही मी. कंटिन्यू गाडी चालवली वाटेत. फक्त आता इथे वाटूळमध्ये येऊन झोप यायला लागली, तर अर्धा तास झोपलो आम्ही आता. आणि आता जांभळ गावात या HP च्या पंपावर वॉशरूमला वगैरे जाऊन आलो. आता इथून पुढे काका पण झोपले नाहीयेत, जरा सुद्धा झोपले नाहीये. चाललाय आपलं. थंडगार आहे बाहेर, थंड आहे मस्तपैकी. आता पुढे चहाला थांबूया. चला. तर काका ना गावात काहीतरी त्यांचं काम आहे, पर्सनल काम आहे, त्याच्यासाठी आलेत. आणि आमचे काका जे काम करतात काय ते वॉटरप्रूफिंग, इपॉक्सी. मला पण त्यातलं काय माहिती नाही, म्हणजे काय फ्लोरिंगचं ना. हा, इपॉक्सी फ्लोरिंग म्हणजे जे शोरूम मध्ये वगैरे तुम्ही बघत असाल, जे फ्लोरिंगला जे दिसतं ना, ते काम स्पेशली ते करतात. त्यांचा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये मी देऊन ठेवतो. जर कोणी माझा व्हिडिओ बघून तुमची कंपनी वगैरे काय मोठं असेल ना, आणि वॉटरप्रूफिंग ना, स्लॅब, जर तुमच्या घराचं स्लॅब लिकेज वगैरे असेल, मंदिरं असतील, काय मोठी जेवढी कामं असतील ना, तर यांना कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही. मी यांचा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये देईन, तर करा कॉन्टॅक्ट. तर आता मी डायरेक्ट गोव्याला जाणार आहे. काकांना बांद्यात सोडणार आहे आणि तिथून मी पुढे. माझ्या 7 डिलिव्हर आहेत, तर 7ही डिलिव्हर आहे
द्यायच्या आहेत आजच्या आज. तर आता वाजले जवळजवळ 6:15. तर किती वाजतात बघूया. सगळे डिलिव्हरी देऊन घरी येणार आहे. तर निघूयात. एवढे मोठा ऍक्सिडेंट चढवली त्याने. हा कुठचा आहे? गोवा पासिंग आहे. त्याला ठोकली आणि तो रॉंग साईडने आला वाटतं. काय कळलं समजत नाहीये. 8:30ला कुडाळमध्ये पोहोचलोय बघा. इथे हॉटेल नित्यानंद म्हणून आहे कुडाळमध्ये हायवेलाच. ते नाश्ता करायला थांबूया म्हटलं. चहा नाश्ता पिऊया करून मग पुढे जाईन. काकांना तिथे बांद्यात सोडणार आहे आणि तिथून मग मी पुढे जाईन. बघूया काय नाश्ता आहे काय यांच्याकडे. नाश्ता एक बघा. मी उसळ पाव घेतली कुडाळात. हरभऱ्याची उसळ. भाजी दिली आहे. ती भाजी याच्यात टाकूया. आणि पाव. बघूया कशी येते. चांगले. तिकडे नाश्ता केला आणि इथे ओमकारच्या घरी आलो आहे बघा. ओमकारच्या गाडीकडे. ओमकारचे ना मुंबईतून बघा बॉक्स आणले. 3 बॉक्स आणले. ते दाखवले नाही तिथे भरताना तुम्हाला, पण आता उतरताना दाखवते. ओमकार बघा. हॅलो कर. हॅलो कर. हॅलो. झोपेत उठा निघलो. आणि हे बघा ह्या काय तर कौती काढले. ये बबू अडीच ना. दे सेकंड. दे सेकंड. अरे बापरे. तू भोके दो ती भोके दी त्यांका भोगतो तू. सेकंड. दे दे. नाव काय? बेला. ए बेला. उडी 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 उडी. चावता रे. मी कुत्र्यांक जवळ कधी जाणे नाही. पहिल्यांदाच गेलोय. चाव घेतो माका चावतो का? चल जाऊ. या बांधला को 10 वाजता आम्हाला टाइम दिले. 10 वाजता पोचतो म्हणून. आता 8:30 वाजून गेले. बघूया पोचेन आता. जास्त लांब नाही इथून. रशी मारू. चला बोलतो तू. ही बघा बैलगाडी कोणाकोणाच्या गावात सगळ्यांनी सांगा. कमेंट करा. लहानपणी आम्ही याच्यावर ना मागची ओढी काढीत त्याच्यावर बसायचो. शाळेतनं सुटलो बैलगाडी गावली काय मजा. ह्या बॉडी बिल्डर बघा ओमकार कुडाळकर. बाय. ओमकारच्या घराकडचं रस्ता बघा किती मस्त. अरे देवा ट्रॅफिक. पोचलो मित्रांनो बांदा. काकांचा स्टॉप आला. इकडे मामा राहतो. इकडे उतरवणार काकांना. हा आहे दोडामार्ग रोड. बांद्यात पोचलो. हा पॉवर बँक घरी घेऊन येतो. चला काकांना इथे उतरू. हा हो चला. काकांना बांद्यात उतरवलं. आता इथून मामाची बाईक घेऊन त्यांचं कुडाळमध्ये काय काय काम आहे ते करणार आहे आणि तिथून मग घरी आपण आपला गोव्याचा प्रवास करूया. चला आता युनिफॉर्म फक्त घालायचं आहे. पुढे जाऊन थांबतो एका साईडला आणि युनिफॉर्म घालतो आणि मग आपण पटापट जाऊया. 9 वाजून गेलेत. तो वाट बघणार. 10 वाजता त्याला टाइम दिलाय ते आम्हाला
तर पटकन युनिफॉर्म चेंज करतो तिथे पुढे जाऊन आणि मग आपण जाऊया. 7 डिलेवरी आहेत, 7 आजच्या दिवसात पूर्ण व्हायला पाहिजे. चला. आज ना माझ्यासोबत माझे काका होते आणि त्यांच्याकडे पॉवर बँक होता म्हणून मी हा ब्लॉग करू शकलो. नाहीतर चार्जर रात्रीच शॉर्ट झाला, फ्यूज गेला रात्री बरेच. हे आहे पत्रा देवी चेकपोस्ट, एक्साईजचं चेकपोस्ट आहे. इथे एक्साईज ऑफिस आहे आणि पुढे RTO आहे. इथे पुढे RTOचं आहे आणि मागे गेलं ते एक्साईज. मापशात पोचलो आणि आता आपले विनोद भाई रेग्युलर आपली गाडी खाली करतात ते आपल्याला भेटलेले आहेत आणि त्यांच्यासोबत मी आता खाली करायला जातो. बरला होई की तो बोल भी गुजरात हमरा ते डायरेक्ट फोन करतोय. राईट. पहिली डिलिव्हरी झाली. एक डिलिव्हरी बघा येऊन येतो. एकच पॅकेज होतं. आता बाकी ना एवढं सामान राहिलंय. आता आपण कलांगूट कांदुलीम त्या साईडला एक आहे तिकडे जाऊया. चला. आता मी पॅक करत नाही, असंच ठेवतो गाडी. उडू दे काय ते. जवळजवळ आम्ही कलांगूटला जातोय. कलांगूट नंतर सालीगावला एक डिलिव्हरी आहे आणि तिथून मग उसके बाद साले उसके बाद ओल्ड गोवा, उसके बाद ओल्ड गोवा, उसके बाद कोलवा के बाद मडगांव नावेली. दोपहर के बाद शाम हो जाएगा हमें. ये भाई रेगुलर खाली करते रहते हैं सामान, उसकी वजह से इनको पार्टी वालों का एड्रेस पता ही रहता है, ढूंढना नहीं पड़ता है. हे होणार आहे. यांचे 2 पॅकेज आहेत. 2 पॅकेज काढून देतो त्याला. नाव आहे लुईसा सिलुसिया. ये हे 2 पॅकेज खाली झाले ना. इथून आता कुठे जायचं आहे माहिती आहे? सालीगावला. सगळ्यात जास्त माल आहे ना हा खालचा, हा पिंक टेपवाला आहे ना, हा माल कोलवाला खाली होणार. तर आपल्याला इथून कलांगूट, सालीगाव, त्याच्यानंतर कोलवाला जायचं आहे, ओल्ड गोव्याला जायचं आहे, त्याच्यानंतर कोलवा. म्हणजे गोवा दर्शन आहे. तर आजचा दिवस म्हणजे गोवा दर्शन. तुम्ही पण या माझ्यासोबत फिरायला. कांदोलीम कलांगूट रोड. इथे याच ठिकाणी मी 9 वर्ष काढली. 9 वर्ष गेली माझी इथे. हे बघा, हे आहे कलांगूटमधील सेंट अँथनी चॅपल. इथून आपल्याला आता सालीगावसाठी राईट घ्यायचा आहे. राईट. हा लेफ्ट साईडला जो रस्ता गेला तो कलांगूट बीचला गेला आणि हा मापसा. पुढे जाऊन डॉल्फिन सर्कलला राईट घेतला की तो परवरी, सालीगाव. ना 8 पॅकेज होते. 8 पॅकेज डिलिव्हरी देऊन झालेत. इथे डिलिव्हरी द्यायचे होते ते मालक त्या सामानाचे. अभी किधर? कोलवा. आता डायरेक्ट कोलवा. सालीगावातून कोलवा जवळ सांगतो तुम्हाला 50 किलोमीटर अंतर आहे. तर आता वेळ लागेल. आता वाजलेत जवळजवळ सांगतो तुम्हाला 11:30 वाजले. 11:30, 12:30, 1 वाजेपर्यंत, 12:45 वाजेपर्यंत कोलवा. चला डायरेक्ट कोलवाला मिळेल. कोलवा पोचलो आपण. पुढे कोलवा सर्कल आहे. राईट साईडला कोलवा बीच आणि आपल्याला लेफ्टला जायचंय. पोलीस जर असले ना तर मी
पहिला कामात चालू होवे ना, वगैरे बात करतो. हे आहे कोलवा सर्कल. इकडे कोलवा बीचला तो रोड जातो त्या साईडला आणि तो बेनावलीम. आता बंद करतो. आणि हा इकडे आपल्याला जायचंय. बरोबर 1:45 वाजता ना कोलव्यात पोहोचलो. अरे बाबा, हे बघा ही बिल्डिंग आहे. तर आपलं पॅकेज काढूया. एका बॉक्साचा गोंधळ केला आम्ही. मी परवा दुसरी जी डिलिव्हरी दिली ना, दुसरी त्या डिलिव्हरीत त्यांचे 8 बॉक्स होते. ते 8 बॉक्समधले 8ही दिले, पण आता बघितलं तर त्याच्या नावाचा अजून एक बॉक्स आहे. तर कोणाचा त्याला एक्स्ट्रा गेलाय काय समजत नाही. आता हे सगळं खाली केल्यानंतर समजेल. तर देवा काळजी. त्या साईडीचंच खायचं तरी होय, नाहीतर माझी वाट लागते ती. आता आम्ही ना ही डिलिव्हरी झाली आहे. सालिगाव झाली, कांदोलीम कलांगूट साईडची झाली, पर्रा झाली. त्याच्यानंतर आता राहिली ती कोलवा झाली. आता न्हावेलीम आणि ओल्ड गोवा अशी 2 डिलिव्हरी आहे. न्हावेलीमला 2 आहेत आणि ओल्ड गोव्याला 1 अशी डिलिव्हरी आहे. भेज दो, दोनों का अलग अलग करके भेज दो. ठीक है, अलग अलग करके भेज दूंगा. हाँ ठीक है, पहले जल्दी भेजो, मैं इधर से निकल रहा हूँ. ठीक है, भेज रहा हूँ. चला. इसको दे दिया. न्हावेलीमला पहुंचलो. कितना पैकेज है? नाम क्या है इनका? सियोना और दूसरा वाला है SSR एंटरप्राइजेस अनीता. इधर इनका नाम क्या है? सियोना. ठीक है, ऊपर वाला 5 पैकेट. इस पे 2 लिखा है सियोना बराबर. चलो होगा, इससे उठा लो. चला, न्हावेलीमची 1 डिलिव्हरी झाली. आता हे बघा, ही 5 याची 1 डिलिव्हरी झाली. आता 1 पॅकेज ही डिलिव्हरी राहिली. नाव काय आहे? SS एंटरप्राइजेस. बघूया कुठे. एकच पॅकेज आहे आता त्याचं, कुठे शोधणार? याचं नाव काय? प्रदीप नाही. चायला याचं 1 पॅकेज आता कुठे शोधू एवढ्या याच्यात? बोलतो मी तुमच्याशी. ते 1 पॅकेज आहे आता पुढे न्हावेलीमलाच इथे द्यायचं. शोधतो याच्यात. त्यांची दुसरी डिलिव्हरी आहे ना, हो बघा हा मोठा बॉक्स दिसतोय तो 1च पॅकेज. 1 बड़ा बॉक्स है. एक ही पैकेज है उसका. हाँ, 1 ही पैकेज. एक ही पैकेज अनिता का. चिमनी हो. हाँ, चिमनी है, कुछ भी हो, चिमना हो या चिमनी हो, देना तो पड़ेगा ही. है ना. भेजा. हाँ, बोलतोय बघा कसा आहे. तो वो पॉइंट पे नहीं था ना, रथी में नहीं था. उसको बोलो. किसको? संजय सर को बोलिए, बात करिए. संजय सर रखवाया, शक्ति रखवाया, फोन मारिए. हाँ, ठीक है. न्हावेलीमची दुसरी डिलिव्हरी इथून 3 किलोमीटर वर. या घरी डिलिव्हरी होणार. 1 बॉक्स इथे खाली होणार आहे. फक्त 1 बॉक्स आहे. न्हावेली 6 नंबर डिलिव्हरी, 6वी. आणि आता शेवटची 7वी डिलिव्हरी ओल्ड गोव्याला. आता वाजलेत 1:40 झाली. पूर्ण बॉडी संपली, ताकद संपली. आयुष्य ताकद संपली. 2 समोसा खाल्ले मगाशी. पटकन हा बॉक्स देऊन टाकतो आणि इथून डायरेक्ट ओल्ड गोवा. घर बघा किती मस्त आहे. गोव्यात ना घरं भारीच असतात, बंगले. हमारा विनोद भाई तो बाहेर ये. हा मागच्या वेळी मला म्हटलेला काय माहिती आहे, 120 kg सर पे उठा के जाता है.
खरंच तो मी ना मागच्या वेळी आलेलो, बरेच वेळा आणला यांचा माल. हे बघा, हे पॅकेज आहेत ना लांब लांब असे कितीतरी, एक ठेवला, दोन ठेवला, और रखो. अरे मी म्हणतो अरे डोकं बिकं हे होईल, मान हे होईल. नाही, आम्ही आदत आहे बोलताय. चला, भूक पण लागली. भूक म्हणजे सकाळी नाश्ता दाबून केला आहे, तरी पण दुपारच्या वेळेला भूक तर लागतेच ना. आता मस्तपैकी थंडगार काहीतरी पिणार आहे. चलो, विनोद भाई का तो रोज का काम है, उनको कुछ फर्क नहीं पड़ता है. आता माझ्या गाडीत 23 पॅकेज बाकी राहिलेत आणि तो एक गडबड झालेला. पहिला तो म्हातारा होता बघा, 2 नंबरची डिलिव्हरी दिलेली, त्या पॅकेजची काहीतरी गडबड झाली आहे. बघूया, हे 23 पॅकेज डिलिव्हरी देऊया, मग समजेल आपल्याला. आणि इथे गोव्यात ना हायवे सोडून आतमध्येच गाडी टाकली, म्हणजे आतल्या रस्त्याला गाडी टाकली ना की सगळीकडे असे लाईन, केबल, म्हणजे फोनच्या लाईन असे खाली आहेत. त्यामुळे एवढं जपून गाडी चालवावी लागते ना, एखादी लाईन तुटली तर मग झालं. बऱ्याच ड्रायव्हरांनी भरून दिलेत पैसे. अशी मोठी गाडी तर गोव्यात आतल्या रस्त्याला घालायलाच नको. माझी आता 7 फूट हाईट आहे, तरी पण मी जपून चालवतो. आ गए हमारे विनोद भाई. चलो, अभी किधर? अभी डायरेक्ट वर्ल्ड हुआ. थक गए क्या थे? चलो. विनोद भाई हंसते रहते. चला, डायरेक्ट आता ओल्ड गोवा. मध्येच कुठे शूट करणार? मँगो डॉली. मँगो डॉली खातोय, मँगो डॉली माय फेवरेट. बरोबर 2:45ला 10 मिनिटं आहेत. ओल्ड गोव्याला बघूया किती, 1-1.25 तासात पोहोचेल. आता नवीन बायपास सुरू केलाय नावेलीतनं डायरेक्ट, म्हणजे आता मडगाव सिटी भेटत नाही. मस्त झालंय आता, नाहीतर मडगाव सिटीतून झिगझॅग सगळं करत खूप त्रास व्हायचा. आता हे जवळजवळ 15 मिनिटात मडगाव क्रॉस होतं. डायरेक्ट तुम्ही वेरण्यात पोहोचता. मस्त, किती भारी रोड बनवलाय बघा तिकडे. आता थोडेसेच राहिले ते बघा, एवढे की झालं. आणि एक बॉक्स हा राहिलाय. कॅपॅसिटी संपली आहे. कंटाळा आलाय. ओल्ड गोव्यात आहे आता मी. एकदाचा खाली करतो. 2:30 वाजलेत वाटतं, 2:30 पावणे 3. हे खाली झालं की नॉनस्टॉप घरी जायचंय. मोबाईल बंद करणार. कोणाचाच फोन नको आहे मला. आता 2 भाडी होऊन गेली. नको आहे मला भाडी. मला कॅपॅसिटी नाही आहेत माझ्यात. एक कोल्हापूरचं आलेलं आणि एक कुर्ल्याचं आलेलं. आता घरी जायचं आहे मला, आराम करायचं आहे. पॅकेज घेतले, वजन भरपूर. पकडू पकडले. पकडले. अरे बापरे, वजन आहे. एक प्रॉब्लेम झाला आहे. ओल्ड गोव्यात जे पॅकेज खाली करायचे होते ना, ते 24 पॅकेज होते. त्या 24 पॅकेजमध्ये 23च भेटले आपल्याला. आणि एक पॅकेज आपल्याला एक्स्ट्रा गाडीमध्ये तालिगावला जी डिलेवरी दिली त्यांचं आहे. त्यांच्याकडे इथलं पॅकेज म्हणजे उलट झालं. आता आम्ही तालिगावला जातोय परत. हे माझ्या गाडीत एक्स्ट्रा पॅकेट आहे, त्याला ते देणार आणि एक्स्ट्रा पॅकेज घेऊन विनोद जी के पास जाएंगे. सब लफड़ा हो गया. भूख लगा है क्या बताएं.
दिमाग खराब हो गया है, रात भर गाड़ी चलाया, अभी नींद आ रहा है, क्या करे समझ में नहीं आ रहा है। बंद आहे, बंद. इथे पोचलो, सगळाच प्रॉब्लेम झाला. आता ते कुठेतरी सायकल घेऊन गेलेत, तर कधी येत आहेत बघूया, त्यांची वाट बघतो. ते पॅकेज देणार आणि निघणार इथून. बोलायला ताकद नाही आहे आता, थक गया हूँ बहुत. परेशान हो गया. बहुत थक गया, कल से गाड़ी चला रहा हूँ, कल दोपहर से. चलो बाय. काय बोलणार आता याचा. मग बॉक्स चेंज झालेला ना, तो फोन उचलायला तयार नाही. तिथे पोचलो, लॉग होतं, 1 तास 1.5 तास थांबलो तिथे. आता जवळजवळ 5 वाजले, तो काय फोन उचलायला तयार नाही. त्यामुळे परत आता तो बॉक्स घेऊन आला. आणि हे विनोद हा जातोय ऑफिसला, तो ऑफिसला बॉक्स टाकणार आणि तो परत. चलो मिलेंगे फिर वापस. बाय. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग मी इथेच संपवतो. संध्याकाळचे 5 वाजले. जमलोय मी भरपूर, म्हणजे बोलायला ताकद नाहीये. पण कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि